कंदी पेढा ॲक्च्युली पेढ्यामध्ये खूप प्रकार आहेत. पेढ्यामध्ये मथुरेचा पेढा आहे, आपल्या नरसोबाच्या वाडीचा पेढा आहे. त्यानंतर कोल्हापूरला फिक्के पेढे म्हणून मिळतात. पण सातारी कंदी पेढा हा साताऱ्यातच बनतो. इनफॅक्ट पेढ्याची जन्म पण आम्ही म्हणतो की मथुरेतच झाला आहे. जेव्हा एक आख्यायिका आहे की त्याच्यामध्ये मोदी लाटकर घराण्यात पहिली महाराजांच्या साक्षीने एक सोयरीक झाली आणि त्यानंतर मात्र पेढ्याला ॲक्च्युली कंदी पेढ्याचं स्वरूप आलं. कारण 60-70 वर्षापूर्वीचा हल्दीराम ब्रँड जो 2015ला 400 कोटी होता, जो आजच्या घडीला जवळपास 16,000 कोटी प्लस बिझनेस करत असेल, तर मोदी लाटकर का करू शकत नाही हा एक प्रश्न मला पण पडतोच. ग्राहकांनी काय काळजी घेतली पाहिजे पेढा खाताना, पेढा विकत घेताना? पेढा विकत घेताना म्हणजे ह्या पदार्थाचा रंग, पोत आणि लास्ट म्हणजे हा खाताना असं सहज तुटला पाहिजे आणि सहज विरघळला पाहिजे मुखामध्ये. वार्षिक उलाढाल जर बघायला गेलं तर माझ्या मते नक्की 200 कोटीच्या पुढे असेल. 200 कोटीच्या पुढे. बरोबर. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपानी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण चांगला प्रतिसाद देत आहात चॅनलला. फक्त आता हाईप केलं पाहिजे. हाईप केल्यामुळं तो एपिसोड जो आपल्याला आवडतो तो इतरांनाही बघण्यासाठी यूट्यूब उपलब्ध करतं. जे सबस्क्राईब आपण करतो त्यासोबतच जर आपण हाईप केलं तर आरसपानी चॅनलला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. आज आपण अतिशय वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. दरवेळी आपण वेगळा विषय आणि वेगळी माणसं निवडण्याचा प्रयत्न करतो. आजही आपण एक वेगळं व्यक्तिमत्व निवडलेलं आहे. सातारा म्हटलं की अजिंक्य तारा, सातारा म्हटलं की सज्जनगड, सातारा म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची 4थी राजधानी, सातारा म्हटलं की छत्रपती शाहूंनी वसवलेलं नवीन शहर, सातारा म्हटलं की काचचं पठार, सातारा म्हटलं की ठोसेघर, सातारा म्हटलं की एक वेगळी ऊर्जा, सातारा म्हटलं की कर्मवीर भाऊराव पाटील. अशा अनेक गोष्टी सातारा म्हटले की लगेच त्याची नावं समोर येतात. तसंच सातारा म्हटलं की कंदी पेढा असंही साताऱ्याबद्दल एक जोडलेली गोष्ट आहे. आणि हा कंदी पेढा कसा निर्माण झाला, त्या कंदी पेढ्याचा नेमका प्रवास काय आहे, कंदी पेढा ब्रँड नेमका कुणाचा आहे आणि कंदी पेढ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि हा ब्रँड आणला कुणी, म्हणजे एक वाक्य 2014च्या लोकसभा निवडणुकीत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं गाजलेलं होतं की मला फक्त पेढेवाले मोदी माहिती आहेत म्हणून, असं उदयनराजे म्हणाले होते. म्हणजे उदयनराजेंना सुद्धा पेढा म्हटलं की मोदी आठवतात आणि सातारकरांना पेढा म्हटलं की मोदी लाटकर आठवतात. तर कंदी पेढ्याचा ब्रँड कुणाचा? कारण आज साताऱ्यापासून महाराष्ट्रात अनेक कंदी पेढ्याचे ब्रँड उदयास आलेले आहेत. पण हा ब्रँड नेमका कुणाचा आहे, ह्या ब्रँडची निर्मिती कुठल्या घरानं केली, कुठल्या घराण्याने केली, कशासाठी केली, ही घरं कुठनं साताऱ्यात आली, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. कारण आपण पेढा तर आवडीनं खातो, पण त्या पेढ्याच्या निर्माणाची कहाणी, पेढ्याच्या निर्मितीचा इतिहास आपल्याला माहीत नसतो. दुसरी एक गोष्ट अशी झालेली की पेढ्यामध्ये प्रचंड प्रकारची बनावटगिरीसुद्धा सुरू आहे. कंदी पेढ्याच्या नावाखाली कसलाही माल खपवला जातो आणि मग पेढा खराब आहे आणि तो सातारचा पेढा आहे तो वाईट आहे अशा प्रतिक्रिया येतात. तर पेढ्याची बदनामी व्हायला नको. अन्न भेसळ खात्यानं सुद्धा कधीतरी पेढ्याच्या दुकानावर धाडी टाकल्या पाहिजेत आणि पेढा योग्य पद्धतीने निर्माण केला जातोय का नाही हेही बघितलं पाहिजे. कारण पेढ्याची बदनामी म्हणजे साताऱ्याची बदनामी आणि साताऱ्याची बदनामी करता करता साताऱ्याच्या इतिहासाची, साताऱ्याच्या ब्रँडची बदनामी अशा गोष्टी घडतायत. तर ज्यांनी पेढा आणला साताऱ्यामध्ये अशा घरातल्या एका व्यक्तीशी आज आपण बोलणार आहोत. ते खास आपल्याशी बोलण्यासाठी इथं आलेले आहेत. त्यांचं नाव आहे प्रशांत मोदी आणि मोदीच पेढेवाले म्हणून त्यांचं साताऱ्यात दुकानसुद्धा आहे. नमस्कार प्रशांत. नमस्ते प्रशांत, तुमचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. धन्यवाद. आणि तुम्ही सार्वजनिक जीवनात अनेक ठिकाणी काम करता, वेगवेगळ्या मोहिमांमध्ये सुद्धा काम करता, व्यवसायसुद्धा उत्तम चालवता. परंतु कुणी 100 वर्षाची परंपरा सांगते, कुणी 50 वर्षाची सांगते, कुणी 125 वर्षाची सांगते. कुणाची नावं घेणं उचित नाही, परंतु आम्हालाही जाणून घेणं, कारण आम्ही बघतोय 50 वर्ष तर पूर्वी आम्हाला फक्त लाटकरण मोदीचीच पेढीची दुकानं दिसायची आणि आता गेल्या 10 वर्षामध्ये अनेक लोक
पेढ्याची निर्मिती करतायत आणि ते त्यांच्या ब्रँडमागे लिहितात 80 वर्ष 90 वर्ष 100 वर्ष. पण आम्ही सुद्धा कधी आमच्या जीवनात 40 वर्षात ते ब्रँड बघितलेले नाही. आणि मग आमच्या मनात प्रश्न आला की आपण एवढं पॉडकास्टिंग करतोय तर हा कंदी पेढा नावाचा प्रकार काय तो फक्त साताऱ्यातच बनतो. म्हणजे साताऱ्याची खासियत अशी की 15 ऑगस्टला जिलेबी वाटली जाते. बरोबर. म्हणजे देशातल्या कुठल्याही शहरामध्ये 15 ऑगस्टला जिलेबी वाटली जात नाही, फक्त साताऱ्यातच वाटली जाते. रांगा लावून आणली जाते आणि खाल्ली जाते. तसं पेढा सुद्धा कंदी पेढा हा साताऱ्यातच निर्माण होतो. महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कुठल्या भागामध्ये निर्माण झालेला मला पाहायला मिळाला नाही. तर हा कंदी पेढा साताऱ्यात आला कसा आणि हे मोदी लाटकर साताऱ्यात आली कशी, हा माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला. नमस्ते. सुरुवात तुम्ही माननीय छत्रपती उदयनराजे भोसले यांचा उल्लेख आत्ता बोलण्यामध्ये गेला तिथूनच करू. मध्यंतरी एक सातारा कंदी पेढा GI मानांकन मिळावं आणि त्यासाठी त्यांनी खूप सारे प्रयत्न केले, सपोर्ट केला आणि ते आता कुठेतरी मार्गी लागते म्हणून आम्ही त्यांना ती माहिती देण्यासाठी गेलो होतो. तेव्हा त्यांच्याच बोलण्यात आलं की प्रशांत ते हायवे आणि बसस्टँड इथं जी वाट लागली आहे आणि तो जो माझ्या जन्माच्या आधीपासून लोक क्लेम करत आहेत की तिथं पेढा आम्ही पेढा 100 वर्षांनी बनवतो, तर ते कुठंतरी उकडून फेकायला हवं. तर तुम्ही घेताय ती स्टेप्स योग्य आहेत आणि माझा सपोर्ट राहील असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं. कंदी पेढा ॲक्च्युली पेढ्यामध्ये खूप प्रकार आहेत. पेढ्यामध्ये मथुऱ्याचा पेढा आहे, आपल्या नरसोबाच्या वाडीचा पेढा आहे, त्यानंतर कोल्हापूरला फिक्के पेढे म्हणून मिळतात. पण सातारी कंदी पेढा हा साताऱ्यातच बनतो. मग असं आहे की पूर्वी मथुरेला प्लेगची साथ आली होती, तर त्या काळी तिथं एक 2-3 प्रकारचे मिठाई बनवणार आहे. त्यामध्ये हलवाई समाज जो आहे, मथुरा ॲक्च्युली तसा पाहायला गेला तर मिठाईसाठी अगदी भरभरून असलेला देश आहे. इनफॅक्ट पेढ्याची जन्म पण आम्ही म्हणतो की मथुरेतच झाला आहे. जेव्हा एक आख्यायिका आहे की कृष्ण खेळत असताना यशोदा मातेने दूध त्या काळी चुलीवरती किंवा तत्सम गोष्टीवरती ठेवलं होतं आणि कृष्णाला खेळवताना तिकडं दुर्लक्ष झालं आणि त्या दुधाचा घट्ट गोळा झाला आणि त्यात एक साखरेसारखा पदार्थ मिसळून तिनं तो खायला दिला कृष्णाला, त्याचा गोळा करून. तो माझ्या मते भारतातला पहिला पेढा. त्यानंतर मग राजस्थानमध्ये एक चिवाला म्हणून आहे, तिथले पेढे प्रसिद्ध आहेत. तर या सगळ्या प्रकारचे सातारचा कंदी पेढा एकदम खास आणि उजवा आहे, चवीला म्हणा, टिकायला म्हणा, सगळ्याच गोष्टीला. तर मथुरेमध्ये जेव्हा प्लेगची साथ आली होती तेव्हा 2 हलवायांनी महाराष्ट्रामध्ये किंवा ह्या साईडच्या प्रांतामध्ये तिकडून शिफ्टिंग केलं. त्यापैकी एक होते मोदी घराणं आणि एक आहे मिश्रा घराणं. मिश्रा घराणं म्हणजे आता धारवाडला जो पेढा आहे मिश्रा, बाबूसिंग मिश्रा, तर तो प्रसिद्ध आहे, ते मिश्रा ते. आणि इथं जेव्हा साताऱ्यात पहिलं घराणं आलं इथं यावेळी, तेव्हा त्यांचं आडनाव हलवाई होतं. ॲक्च्युली आमच्या सगळ्यांचंच आडनाव मोदी आडनाव कोणाचंच नाही आहे. मिठाईतले मोती असा किताब आहे, तो छत्रपतींच्या 9व्या वंशजांनी दिलेला आहे. आमचं मूळ गाव खडकलाट, म्हणजे लाटेचे लाटकर आम्ही, जे कोल्हापूर बॉर्डरला पूर्वी होतं, आत्ता कर्नाटकमध्ये. आणि त्या काळी महाराज शिकारायला गेले होते तिथल्या महाराजांच्या आमंत्रणावरनं आणि त्यांना इथं अशीच पेढ्यासारखी एक मिठाई तिथं खायला मिळाली, ती त्यांना आवडली म्हणून त्यांनी सांगितले की महाराज आम्हाला हलवाई भेट द्या आणि त्यांनी काही हलवाई पाठवले. आणि साल कुठला असेल ते हलवाई पाठवले? साधारण 138 ते 140 वर्षांपूर्वी. इनफॅक्ट त्याचे 7-12 पण आमच्याकडे त्या जागेचे अजून आहेत, खडकलाटेचे. 16 एकर की 17 एकर जमीन आहे, पण आता ती कसाल दिल्यामुळे ते हे आहे. पण त्या ह्याच्यावरती आमच्या आजोबांची पणजोबांची नावं पण आहेत, तेव्हा ते आपण ऑथेंटिकेट सांगू शकतो की 140 ते 145 वर्ष या गोष्टीला नक्कीच झालेत, किंवा 2-4 वर्ष जास्त झालेत त्यामध्ये. मग तुम्ही मथुरेतनं पेढ्याचा उदय झाला असं सांगता, पण कंदी पेढ्याचा उदय मथुरेत, म्हणजे मथुरेत पेढा खाल्ला तर कंदी पेढा मिळेल याची शाश्वती नाही. बरोबर आहे. मग तो साताऱ्यातच मिळतो, तर तो कंदी कसा झाला? म्हणजे इतर जे पेढे असतात, पांढरा पेढा असतो किंवा तुम्ही फिक्के पेढे सांगितले किंवा मथुरेचा पेढा सांगितला, तर हा कंदी पेढ्याच्या निर्माणाचा भाग कसा आणि कंदी आणि पेढा हे एकत्र कसे काय आले? आता ह्या गोष्टीला असा आधार नाही आहे, पण मोती चौक आपण जो म्हणतो तो किताब दिल्यानंतर बरीचशी मोदी कुटुंबीय आणि लाटकर कुटुंबीय तिथं आपली दुकानं करून चालू केली. त्यामुळं तो मोती चौक हा आमच्याच नावाने आहे असं एक आम्ही म्हणू शकतो. त्याचा छत्री पण आहे, त्याच्यावरती एक छोटा उल्लेख पण आहे त्याचा. काय उल्लेख आहे छत्रीवर?
की मिठाईतले मोती आणि इथं पाणी प्यायला लोकं थांबायची, असा एक छोटा उल्लेख आहे. तो डिटेलमध्ये काढून आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये मोदी लाटकर घराण्यात पहिली महाराजांच्याच साक्षीने एक सोयरीक झाली आणि त्यानंतर मात्र पेढ्याला ॲक्च्युअली कंदी पेढ्याचं स्वरूप आलं. कंदी पेढा म्हणजे काय, तर आपण जेव्हा दुधाचा खवा आणि खवा भाजताना त्याला जो रंग येतो, तो ॲक्च्युअली कंद रंगाचा तो असतो आणि त्या भाजणीमुळं जो सुगंध सुटतो, त्याच्यामुळे त्याला कंदी भाजणी असं नाव पडलं. पूर्वीच्या काळी म्हणजे आमच्या पणजोबांच्या आणि आजोबाच्या काळी ते रात्री 2:30 वाजता उठायचे. तेव्हा चितळे लिमला होते, गोवे लिमला. तिथून दूध यायचं. रात्री 2:30 वाजता दूध आटवणे, त्याचा मुसता मारून दूध आटवायचा, खवा बनवायचा आणि खव्याचा परत त्याचा पेढा बनवायचा, म्हणजे कुंदा बनवायचा थोडक्यामध्ये. कुंदा बनवल्यानंतर 6-6:30ला ते परत झोपायला जायचे. पण हे 2:30 वाजता करताना पूर्ण सोहळ्यात अंघोळ करून सोहळ्यात, कारण अशी भावना निगडीत आहे कंदी पेढ्याची. आपण देवाला दाखवतो, मंगल कार्यात वापरतो म्हणून. मग ते 6-6:30ला तेव्हा गडी म्हणायचे. कामगार लोकांना कारखान्यात एंट्री असायची आणि मग तो हातावरती गोल करून ताटामध्ये मांडायचे आणि त्या काळी ट्रे नव्हते. ताटामध्ये मांडल्यानंतर मग ते ताटं दुकानात जायची आणि त्यावेळी बॉक्स नव्हते. त्यावेळी करंडीमध्ये पेढा विकला जायचा. बांबूची करंडी असायची. करंडीमध्ये पेढा विकला जायचा त्या काळी. तर कंदी पेढा म्हणजे ना याला ब्रिटिशांनी नाव दिले ना काही आहे. ॲक्च्युअली कंदी पेढा म्हणजे आपल्याकडं जो झाडांना रंग एक येतो त्याला कंद रंग म्हणतात आणि त्याच्या भाजणीमुळे जो सुगंध सुटतो, त्या सुगंधाला मोहक आणि एक आकर्षित स्वरूप असतं, म्हणून त्याला कंदी पेढा असं नाव पडलेलं आहे. कंदी पेढा निर्माण झाला. एक 10-20 वर्षापर्यंत त्याचं फार मार्केटिंग करावं असं कुणाच्या मनातही नसेल, मोदी बरोबर. लाटकरांच्या सुद्धा मनात नसेल. बरोबर. पण आत्ता गेल्या 10-15 वर्षामध्ये अशी परिस्थिती झाली की साताऱ्यापासून कोल्हापूरकडे जाताना किंवा साताऱ्यापासून पुण्यापर्यंत जाताना अनेक हायवेला दुकानं झालेली आहेत आणि काही दुकानदार बिनधास्त मोदी नाव देतात, काही दुकानदार लाटकर देतात, काही दुकानदार आणखी वेगळी नावं देतात आणि पुन्हा इतिहास सांगतात. म्हणजे मूळ की कंदी पेढ्याचा इतिहास त्यांना सांगण्याचा अधिकार आहे का ह्या लोकांना, की बाबा कंदी पेढ्याला आमचाच ब्रँड आहे, अशा प्रकारे त्याची रचना केली जाते की पेढा हा आमच्याच दुकानातनं तयार झाला आणि आम्हीच विकतो. तर ह्याचा तुम्हाला मोदी म्हणून त्रास होत नाही का, की आपला ब्रँड पळवत आहेत ते पळवत आहेत आणि पुन्हा आमचाच ते सांगतायत? नाही, याला एक थोडंसं आधी जर आपण बघितलं तर जसं मी तुम्हाला माझ्या आजोबांपर्यंत ती स्टोरी सांगितली, त्यानंतरच्या जनरेशननी थोडंसं गल्ल्यावरती बसायला प्राधान्य दिलं आणि एक विजन कमी पडला असं आपण म्हणू शकतो. कारण 60-70 वर्षापूर्वीचा हल्दीराम ब्रँड जो 2015ला 400 कोटी होता, जो आजच्या घडीला जवळपास 16,000 कोटी प्लस बिझनेस करत असेल, तर मोदी लाटकर का करू शकत नाही, हा एक प्रश्न मला पण पडतोच. दुसरी गोष्ट, जी बनावट दुकानं होती ती आता पूर्णपणे बंद केलेली आहेत आणि चला आमच्यातलेच समाजाने एकत्र करून त्या लोकांना भेटून रिक्वेस्ट करून की याची कायदेशीर कारवाई होईल. आम्हाला एक ते करू इच्छित नाही आहे. तुम्ही तुमचं घर नक्की चालवा, कंदी पेढा तुम्हाला जमतोय तसा बनवा आणि विका. फक्त याला तुम्ही मूळचा कंदी पेढा, अस्सल सातारी कंदी पेढा हे म्हणू नका. कारण ते सगळं गेलेलं अर्धवट टेक्निक आहे, अर्धवट कंदी टेक्निक आहे. कंदी पेढ्याची अस्सल भाजणी कोलकडे तुम्हाला साहेब तुम्हाला सांगतो, ही फक्त खास खानदानी कुटुंबांनाच जमती. म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो. आता आपली जुनी ओळख आहे. 18 ते 20 वर्ष मी आय टी क्षेत्रामध्ये होतो. नंतर एक 2 वर्ष मी गॅप घेतला आणि ज्या दिवशी मला वाटलं आपण पारंपरिक बिझनेस सांभाळूया, मी बोर्ड लावला की माझं चालू झालं. आजकाल उद्योग करायचं म्हणजे युवकांना बऱ्याच गोष्टी सांभाळाव्या किंवा शोधाव्या लागतात. सो या खानदानात जन्म घेतला म्हणजे आमचं एक मी म्हणतो की नशीबच आहे. आणि ह्याच्यामध्ये बघत असताना एक लक्षात आलं की तुम्ही मोदी लाटकर सोडून कुठल्याही दुकानदार म्हणा, जरा पेढा तुम्ही पण टेस्ट करा, तो एवढासा पेढा टेस्ट केला किंवा खाणारच नाही. आणि माझं चॅलेंज आहे, म्हणजे आपण एक आव्हान नक्की देऊ शकतो की मोदी लाटकर यांचा कंदी पेढा आणि इतर कुठलाही कंदी पेढा 4 दुकानातनं तुम्हाला हवं त्या दुकानातला आणा, तो टेस्ट करा. आमच्या कोणत्याही दुकानात तुम्ही कोणत्याही ट्रेमधला पेढा घ्या, कारण शेवटी बॅच 20 आणि 40 किलोची बॅच असतात. ते काही एका ट्रेमध्ये बसत नाहीत, 7-8 ट्रेमध्ये बसतात. असं काय नाही की तुम्हाला द्यायचं म्हणून मी इथलंच काढून तुम्हाला पेढा खायला देतो आहे. सो तुम्ही तो कुठलाही पेढा टेस्ट करा, तुम्हाला गॅरंटेड त्या चवीमध्ये फरक जाणवेल. आपला पेढा जास्त क्रीमी, प्रॉपर पक्की कंदी भाजणी आणि एक आपण म्हणतो ना की पेढा खाताना एक समाधान मिळतं, तसं ते एक समाधान मिळू शकतो. आता ग्राहकांना जर
ग्राहकांनी काय काळजी घेतली पाहिजे पेढा खाताना, पेढा विकत घेताना? पेढा विकत घेताना म्हणजे ह्या पदार्थाचा रंग, पोत आणि लास्ट म्हणजे हा खाताना असं सहज तुटला पाहिजे आणि सहज विरघळला पाहिजे मुखामध्ये. तोंडात घातला. दुसरा घ्यायची इच्छा झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतःच एक्सपिरियन्स करा, तुम्हाला दुसरा एक अरे अजून एक लागणार बरं का मला, अशी तुम्हाला नक्की इच्छा झाली पाहिजे. आणि ह्याची भाजणी ही डबल पक्की भाजणी असते. तुम्ही कुठल्याही शहरातला पेढा खावा, तो टाळूला चिकटतो बरोबर. किंवा तुम्हाला लगेच असं वाटतं की मी पाणी पिलं पाहिजे, तर तसा हा पेढ्याला शून्य त्रास असतो. हा पेढा अगदी छातीठोकपणे सांगायचं झालं आणि वातावरण प्रॉपर असेल, प्रॉपर हँडल केला, तर ह्या पेढ्याला 1 महिना काही होत नाही. बरं. पूर्वी तुळजाराम मोदी यांची एअर इंडिया म्हणजे भारत लंडन ह्या विमानांमध्ये जाहिरात असायची की सातारचा कंदी पेढा म्हणजे भारतातलं असं एकमेव उत्पादन आहे की ज्याची शेल्फ लाईफ ही 1 महिना आहे. म्हणजे विमानाच्या आत जाहिरात असते. विमानाच्या आतमध्ये जाहिरात असायची. मला फोटोज आहेत, तुम्हाला दिन मी ते. बरं. म्हणजे त्या काळापासून आहे त्यांना राष्ट्रपतींनी मिठाई शास्त्रज्ञ असं एक सन्मान पण दिला त्यासाठी. आणि ह्या अशा सन्मान किंवा हा रिस्पेक्ट हा भारतात अन्य ठिकाणी कुठल्याच घराण्यांना नाही आहे. मी आमची लिगसी आहे, आमचं हे बळ आहे की आम्ही या खानदानात जन्म घेतला. मग तुम्ही हे लाटकर मोदींचा ब्रँड आहे हे टिकवण्यासाठी सगळे असे साताऱ्यातले जे काही मोदी लाटकर आहेत किंवा तुम्हाला ज्या हलवाई घराण्याचा इतिहास आहे, मथुरेतनं जी कुटुंब इथं आलेली आहेत किंवा इथल्या काही लोकांशी जोडली गेलेली, मग ह्याची युनिटी करून त्याच्यावर काम का करत नाही, तो ब्रँड का विकसित करत नाही, किंवा एकत्र येऊन तुम्ही महाराष्ट्राची, देशाची बाजारपेठ, जगाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी का प्रयत्न करत नाही? म्हणजे जे मराठी माणूस, तुम्ही आता जरी तिकडून आला असला तरी आता तुमच्या 4-5 पिढ्या इथं झाल्या असतील किंवा त्यापेक्षाही जास्त झाल्या असतील, तर तुम्ही आता मराठी झाला, तर आपलं आहे त्यात समाधान मानणं, फार काही विस्तार न करणं, हा आमच्या मराठी माणसांचा गुण तुमच्या पिढ्यांमध्ये बी आपोआप आलाय का काय, की तुम्ही फार काही त्याच्यावर काम पूर्वी केलं नाही पण आत्ता काहीतरी केलंय असं माझ्या कानावर आहे, तर त्या दृष्टीनं काही केलंय का तुम्ही? हां, आता ॲक्च्युली माझं मूळ गाव हे खडकलाट आहे, जे आता कोल्हापूर बॉर्डरला आहे, आणि हलवाई समाजाचं मूळ गाव हे मथुरा होतं. आता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, माझा जन्म इथलाच आहे, माझ्या वडिलांचा जन्म इथलाच आहे आणि आम्ही पक्के मराठी. इनफॅक्ट मी कधीतरी काही गोष्टी सोशल मीडियावर लिहितो, तो बरीच लोक म्हणतात की अरे तुझं मराठी फार चांगलं आहे. मी आमच्या घरात अस्सल मराठी बोलली जाते. माझी दोन्ही मुलं ही मराठी मीडियमला शिकलेली आहेत, मी पण स्वतः मराठी मीडियमला शिकलेलो आहे. ह्या गोष्टीमध्ये आता एक विजन आम्हाला आलेलं आहे आणि हे जनरेशन आता आम्ही एकत्र आलेलो आहे. मोदी लाटकर कुटुंबीय आता एकत्र आलेलं आहे. त्यासाठीच आम्ही बनावट चालणाऱ्याची दुकानं होती, जी कोण लाडसकर लावत होतं, मामा मोदी लावत होतं, काका मोदी लावत होतं, हे सगळ्यांना बंद केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना एक प्रेमानं सांगून बंद केलेलं आहे की बाबा तुम्ही या गोष्टी करू नका, तुम्ही बिझनेस करा पण तो तुम्ही चांगल्या गोष्टींचा करा, फक्त अर्थार्जन याच्यामध्ये बघण्यात काय पॉईंट नाही आहे. आणि यानंतर आमची आता एक मोदी लाटकर कुटुंबियाची आमची एक छोटी संघटना तयार झाली. ह्याच्यामध्ये आमच्या दुकानांच्या ऑफिशियल लिस्ट हे आम्ही सोशल मीडियावरती पोस्ट केलेली आहे. प्रत्येक दुकानात त्याचं आम्ही छोटं पोस्टर लावलेलं आहे की जेणेकरून लोकांना समजावं की या ठिकाणी अस्सल पेढा मिळतो. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणल्याप्रमाणे काळाप्रमाणे चाललं पाहिजे. मग आम्ही आणि त्याला ट्रेडिशनल पण गोष्ट पाहिजे. मग आता आम्ही आधुनिक जी पॅकिंग पद्धती आहे ती अडॉप्ट केलेली आहे. जसं तुम्ही बघता की प्रत्येक प्रॉडक्टला सेपरेट बॉक्स आहे. ते माझ्याकडे आता 2 एअरपोर्टला माझं काम चालू होतं आहे, मुंबईमध्ये काही मॉल्सला चालू होतं आहे. आणि आत्ता आम्ही B2C म्हणजे आपण बिझनेस टू कस्टमर म्हणतो आहे, ह्याला गेली 2.5 वर्ष भारत सरकारच्या सहाय्यानं आम्ही आत्ता बिझनेस टू कस्टमर आत्ता करतो आहे. जेणेकरून तुम्ही भारतात जे 1,55,000 पिनकोड आहेत, इथं कुठल्याही शहरामध्ये तुम्ही आमचे प्रोडक्ट मागवा, आम्ही सेम प्राईजमध्ये तिथं पोहोचवतो. म्हणजे कस्टमरला पोस्टेज किंवा कुरिअर चार्जेसचा काही खर्च नाही, काहीच पडत. भारतातल्या कुठल्याही ठिकाणी जिथं पोस्ट ऑफिस आहे तिथं आपला पेढा पोचू शकतो. नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा, मला सांगा, वेळेत पोचवतो. आत्ता आपली पंजाबमध्ये माझा रेग्युलर आपला पेढा तिथं जातो. साधारण वर्षाला नाही म्हणलं तरी तिथनं मला 600 ते 700 ऑर्डर असतात. एकूण पेढ्याची सातारा शहराची उलाढाल काय असेल? वार्षिक उलाढाल जर बघायला गेलं तर माझ्या मते नक्की 200 कोटीच्या पुढे असेल. 200 कोटीच्या पुढे. बरोबर आहे. मला तुमच्या उलाढालीवरनं प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही बऱ्याच गोष्टीवर व्यक्त होत असता, साताऱ्यात काहीच नाही,
सदर बाजारला कात्रजच्या किंवा बिबवेवाडीच्या दारात फ्लॅट मिळतो. पेढ्याची उलाढाल 200 कोटीची होती. मग साताऱ्यात काहीच नाही. या प्रश्नाला काय लोकांना उत्तर आहे का? मध्ये मी MIDC सुद्धा गेलो. ते MIDC सुद्धा रस्ते चकाचक, सगळे व्यावसायिक म्हटले की अनेक गोष्टी ज्या साताऱ्यात आम्ही उत्पादित करतो. बॉम्बे रेस्टॉरंटच्या आतल्या लोकांना माहीतच नाही MIDCत काय. म्हणजे न काही माहीत होता सातारकरच सातारकरांची बदनामी करतात की साताऱ्यात काहीच नाही. साताऱ्यात बरंच काही आहे. आणि माझं तर म्हणजे असं की माझं करिअरच साताऱ्यातनं चालू झालं होतं. मी आज दिल्लीत पण माझे प्रोडक्ट्स विकतो. यासाठी मला दिल्लीत जाऊन भेटायला लागतं फक्त. यासाठी साताऱ्यात म्हणजे घरी बसून कोणी बिझनेस देत नाही की मी घरी बसीन, मग मला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल, मला नोकरी चांगली मिळेल, आपोआप IT कंपनी येईल, ती मला सिलेक्ट करून घेऊन जाईल, असं काही नाही. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं ना तर साताऱ्यापासून म्हणजे मोती चौकातनं पोहे नाक्याला आपल्याला पोहोचायला 3 ते 5 मिनिटं लागतात. आणि पुण्यात मोती चौक ते पोहे नाका अंतर पार करायला 20 ते 25 मिनिटं लागतात. म्हणजे वेळ साताऱ्यात वाचतो. इथपासून 10 गोष्टी आपण सातारकरांसाठी सांगू शकतो. पण आता हा विषय भरकटेल. आता मी तुम्हाला महत्वाचा एक प्रश्न विचारतो की घसा दुखला आणि डॉक्टरकडे गेलं की तो पहिला विचारतो पेढा खाल्लाय का किंवा मिठाई तरी खाल्ली आहे का. तर मिठाईमध्ये काहीतरी बनावटगिरी करायची, पेढ्यात काहीतरी बनावटगिरी करायची, हा प्रकार स्वतः प्रचंड वाढत चाललेला आहे. बरोबर आहे. आणि मग कस्टमरला नुकसान होते. भविष्यात असंही होईल की हॉटेलची मिठाईच खाऊ नका, जसं अजिनोमोटो खाऊ नका. आता काही हॉटेल जाहिरात करतात, सद्गुरूसारखं आपल्या इथलंच एक हॉटेल आहे, अजिनोमोटो न वापरता केलेले पदार्थ, आणि लोक गर्दीनं जात आहेत. तसं तुम्हाला सुद्धा बोर्ड लावावे लागतील की बनावटगिरी नाही, मिलावट नाही, आमचा असा पेढा किंवा अशी आमची मिठाई. तर ते काय मिक्स करत असतील की लोकांच्या घशाला त्रास होतो. आणि दुकानदारांनी काय, मिठाई विकणाऱ्या दुकानदारांनी काय काळजी घ्यावी, का हे करू नये? ॲक्च्युली आपला बेस जो आहे हा खवा आहे. आणि त्याला ॲक्च्युली म्हैशीचं दूध हे सगळ्यात चांगलं आहे. पण बरं, आता तसं बघायला गेलं तर साताऱ्यामध्ये खवा बऱ्यापैकी बार्शी उस्मानाबाद इकडनं येतो. बार्शी उस्मानाबाद तुम्हाला जर कुलकर्णी सर माहिती असेल तर तो ॲक्च्युली मेंढ्यांसाठी प्रसिद्ध. बरोबर. तेव्हा तिथं मेंढ्याचं दूध पण मिक्स होतं खव्यामध्ये. आणि हे ओपन सिक्रेट आहे, मी एकटाच बोलतोय असं काय नाही. सुदैवानं मी या व्यवसायात पण 2015 पासून लक्ष द्यायला लागलो. तर मी आपला स्वतःचा प्लॅन घेतला जो कोल्हापूर बॉर्डरला आहे. आणि तिथे 100% म्हैशीचं दुधाचाच खवा तयार होतो. म्हणजे तुम्ही माझं कुठलंही प्रोडक्ट खाताना तुम्हाला ते जाणवेल. ह्याच्यामध्ये जे मिक्सिंग होतं, जे खवास आपल्याला मिक्स करतात, ह्याच्यामध्ये बटाटा मिक्स होऊ शकतो, युरिया मिक्स होऊ शकतो. तर आता याच्यामध्ये तुम्ही बघा असाल की मध्ये संसदेत पण प्रश्न उपस्थित झाला विधानसभेत पनीरवरनं, की आत्ता जे पनीर मिळतं हे ॲनॉलॉग पनीर आहे. म्हणजे दॅट इज नॉट द ओरिजिनल पनीर. ते काहीतरी तत्सम गोष्ट वापरून पनीर तयार केलं आहे. सेम खव्याच्या बाबतीत होतं. कारण आज भारतात दूध उत्पादित किती होतं आणि प्रत्यक्षात उपलब्ध किती आहे ह्या संख्येमध्ये खूप तफावत आहे. प्लस दुधापासून जी काही बायो प्रोडक्ट मिळतात मार्केटला ती तर एकदमच पूर्णपणे त्याच्यामध्ये ॲडच नाही आहेत. तेव्हा तो प्रकार केला तर भेसळ ही नक्कीच होती, शंकाच नाही आहे. नशिबानं साताऱ्यात जी काही जुनी घराणी आहेत, मोदी लाटकर असतील किंवा राऊत असतील, नंतर आता राजपुरोहित आलेत, तर यांनी कंदी पेढ्याचं एक प्रतिमा जपणं हे एक स्वतःच्या लक्षात ठेवलेलं की आपण याची प्रतिमा जपायची. त्यामुळं ह्या तरी काही सिलेक्टेड ठिकाणी तुम्हाला अजिबात भेसळ होताना दिसणार नाही. पण हायवे आणि स्टँड इथलं मी गॅरंटेड सांगतो तुम्हाला की तिथली उत्पादनं ही नक्की भेसळयुक्त असतात. तिथले पेढे खायचे, आपले पेढे खायचे, अनुभव घ्यायचा, आणि मग एखाद्याने मला चॅलेंज करायचं की नाही तुम्ही चुकीचं सांगताय. कारण या गोष्टीला आधार आहेत की जर आत्ता दुधाचा दर आणि खव्याचा दर बघितला तर आश्चर्य वाटतं आम्हाला, पण मी कसं शक्य आहे म्हणून. कारण त्या गोष्टींना कुठं एक आपण म्हणतो ना त्याला की प्रमाणच नाही आहे. बरं, कंदी पेढ्यामध्ये तुम्ही आत्ता खाला तर तुम्हाला त्याच्यामध्ये साखरेची समतोलता जाणवली असेल, एकदम बॅलन्स साखर असते आणि तो जास्त गोड पण नसतो आणि फिक्काही नसतो. तर तो त्या पेढ्यांमध्ये तो एक फरक असतो. ह्याला शक्यतो आम्ही प्रिफर करतो की सल्फर फ्री साखर वापरा, जेणेकरून सायट्रिक ॲसिडचं प्रमाण कमी होईल आणि पेढ्याची शेल्फ लाईफ पण वाढेल. पण ती लोक ते पण करत नाहीत. त्यामुळे भेसळ या ना त्या प्रकारे त्यामध्ये होतेच. लोक इलायचीऐवजी जायफळ वापरतात, ही पण एक भेसळच आहे. कारण इलायची 1800 ते 3000 रुपये किलो आहे, जायफळ 200 ते
240 रुपये किलो आहे. हा फरक आहे त्यामधला. पेढ्याविषयी आणखी असं काय तुम्हाला सांगता येईल की जे सांगितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कंदी पेढा हा खमंग, खुमासदार, खरपूस भाजणीचा असावा. कंदी पेढा हा प्रत्येक मंगल कार्यालयात समोर आलं की आपलं तिरकी नजर तरी जातेच की आपल्यापर्यंत तो बॉक्स यावा किंवा ते यावं आपल्यापर्यंत आणि आपण त्याचा आस्वाद घ्यावा. सातारी कंदी पेढा, सातारी कंदी पेढा याला हे नाव पडायचं कारण यामध्ये मला सांगताना थोडं मिस झालं होतं की कंदी पेढा आधी पेढा बनला साताऱ्यात, मग मोदी लाटकर यांच्या थोडंसं एकत्र आल्यामुळे त्याचा कंदी पेढा हा तयार व्हायला लागला आणि जसं साताऱ्याचा आल्हाददायक त्याला वातावरण लाभलं तेव्हापासून तो सातारी कंदी पेढा झाला. सातारी कंदी पेढा हा साताऱ्यातच बनू शकतो. इनफॅक्ट तुम्हाला सांगतो पवई नाक्याच्या वरती जी ज्यांचे कारखाने आहेत आणि पवई नाक्याच्या खालती ज्यांचे कारखाने आहेत ह्या पेढ्यांमध्ये पण तुम्हाला फरक जाणवल. ह्याचं कारण वरच्या साईडला असणारे वातावरण आणि खालच्या साईडला असणारं वातावरण. साताऱ्याच्या बाहेर कंदी पेढा बनणं अशक्य गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही रंग आणू शकता, त्याची कॉपी करू शकता, तुम्ही कंदी पेढ्याला त्याचा आकार देऊ शकता, पण कंदी पेढ्याला कंदी अस्सल कंदी भाजणीची चव ही तुम्ही साताऱ्याच्या बाहेर नक्कीच देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, जर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि आत्तापर्यंत झालेले सगळे चीफ मिनिस्टर ह्यांना कंदी पेढ्याचा आस्वाद मिळालेलाच आहे कधी ना कधी. त्या लोकांनी या गोष्टीचं प्रत्येक वेळी कौतुक केलेलं आहे. त्याने आता काय होतं, आम्ही थोडंसं कापतो तुम्हाला, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात किंवा कुणाला भेटायला गेलो आणि पेढा सांगितला तर ते कुठल्या लाटकराच्या किंवा कुठल्या मुद्दीच्या दुकानात आणायचं ते पण सांगतात. आता हे प्रत्येकाची बनवण्याची पद्धत आहे, त्याला प्रमाण आहे. पण म्हणजे सांगताना सुद्धा ते लाटकर किंवा मोदीच्या नावात सांगतात. जे मोदी विरोधक असतात त्यांना आम्ही लाटकर पेढे देतो आणि ज्यांना मोदी चालतो त्यांना मोदी पेढा देतो. याचा एक वेगळा आणि छान विषय आहे. लोक मला आडनावावर पण ट्रोल उगाचच करतात. म्हणजे मोदी विरोधक वेगळ्यासाठी ट्रोल करतात आणि ज्यांना जे मोदी समर्थक आहेत ते अननेसरी डोक्यावरती घेतात. पण जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते आणि साताऱ्यात आले होते, दीपक पवारांच्या घरी आले होते, तेव्हा त्यांच्या खाण्यात माझा पेढा आला होता. आणि दुसऱ्या दिवशी सर्किट हाऊसला मला परत सकाळी त्यांना भेटायचं होतं एका कामासाठी. म्हणजे जसं मेक इन इंडिया आहे तसं मेक इन महाराष्ट्र, मेक इन सातारा चालू करूया असं एक माझी थीम होती. त्यासाठी मी त्यांना भेटलो. तेव्हा त्यांनी मला नाव विचारलं माझं पूर्ण आणि बावनकुळे साहेब त्यांच्यावर होते. मला आवर्जून सांगितलं की तुझे कंदी पेढा आणि आंबा बर्फी हेलिकॉप्टरमध्ये ठेव आणि प्रशांत पेढा खावा तर हाच पद्धतीचा पेढा असावा असं आवर्जून त्यांनी मला सांगितलं होतं. मी प्रत्येक बॉक्सवरती कॉलेजवरती तेव्हापासून आम्ही मेड इन सातारा असं प्रिंट करतो. कारण हे बॉक्स संपूर्ण भारतात जातात, महाराष्ट्रात जातात आणि भारताच्या बाहेर पण जातात. तर मेड इन सातारा तिथपर्यंत पोहोचवणं ही सेवा करायची संधी मला मिळते, ह्यातच सातारचं पांग फेडतोय मी असं मला वाटतं. पेढे ह्या विषयावर आपण आता खूप गप्पा मारल्या. प्रशांत मोदींनी सुद्धा खुलून सगळी माहिती दिली. आणि शेवट कुठलाही ब्रँड हे आपल्या शहराचं नाव उंचावतो किंवा घालावतो, दोन प्रकार असतात. पण पेढ्यांनी सातारचं नाव उंचवलेलंच आहे आणि पेढा ही साताऱ्याची खरी ओळख बनलेली आहे. तेव्हा पेढ्याचा इतिहास, पेढा आला कसा, पेढा आणला कुणी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यानं जसं आपल्याला मराठा साम्राज्याची निर्मिती केली, महाराष्ट्राची सत्ता देशावर ठेवली, तसाच पेढासुद्धा छत्रपती घराण्यानंच आणला आहे. अशी एक नवी माहितीसुद्धा आपल्याला प्रशांत मोदी यांच्या बोलण्यातून मिळाली. आणि पेढ्यामध्ये बनावटगिरी कशी होती हे प्रशांतजींनी सांगितलं. प्रशांतजींनी आपल्याला कुठल्या भागातनं पेढे घेऊ नयेत आणि कुठल्या भागातनं घ्यावेत याचंही मार्गदर्शन ह्या भागामध्ये केलं. तर धन्यवाद प्रशांत सर, आपण आला त्यामुळं एक पेढ्याची सगळी माहिती महाराष्ट्राला आणि देशाला या निमित्तानं. नमस्ते, धन्यवाद.